राज्य शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आलेली आहे। शासन निर्णयानुसार आजपासून त्या योजनेची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आणि त्या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे। काय परिस्थिती आहे, नागरिक ज्या महिला आहेत, ज्यांना जे लाभार्थी आहेत त्यांनी कुणाशी संपर्क केला पाहिजे, या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, ते या समितीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत। साहेब, काय योजनेची इतंभूत माहिती काय आहे आणि लोकांनी कुणाकडे अप्रोच व्हायला पाहिजे, कुणाकडे डॉक्युमेंट द्यायला पाहिजे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेचा शासन निर्णय प्राप्त झालेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व 21 ते 60 वर्ष वयोगटातील सर्व महिलांना या योजनेमध्ये लाभ देता येणार आहे। फक्त त्याच्यामधल्या ज्या काही अपात्रतेच्या अटी आहेत त्या अपात्रतेच्या अटीमध्ये त्यांना यापूर्वी कुठल्याही योजनेमध्ये 1500 रुपये प्रतिमाहाप्रमाणे कुठल्याही योजनेमधला लाभ मिळालेला नसावा, आयकरदाते नसावे किंवा त्यांच्या कुटुंबाचं जे काही उत्पन्न वार्षिक उत्पन्न आहे ते 2.50 लाख रुपयापेक्षा जास्त नसावं, अशा काही महत्त्वाच्या अटी या योजनेमध्ये आहेत। आणि यामध्ये साधारणतः आपण सर्व जिल्ह्यातील काही विधवा किंवा विवाहित किंवा परित्यक्ता किंवा निराधार अशा सर्वच महिलांना या योजनेमध्ये कव्हर करण्याच्या सूचना आहेत। आजच माननीय मंत्री महोदय तटकरे मॅडम यांनी आता या ठिकाणी VC पण घेतली आणि त्याच्यामधल्या काही शंकांचं समाधान केलं आणि काही आता याचं जे काही ॲप आहे ते ॲप निर्माण करणे आम्हाला उद्यापर्यंत ते उपलब्ध होणार आहे। परंतु तूर्त आज ज्या काही महिलांना आज जर का अर्ज भरायचा असेल किंवा उद्या सकाळपासून जर अर्ज भरायचे असतील तर त्याच्यासाठी ऑफलाईन अर्ज आम्हाला उपलब्ध झालेला आहे आणि ह्या ऑफलाईन अर्ज आपण आपल्या अंगणवाडी सुपरवायझर जे आहेत, अंगणवाडी सेविका यांच्यापर्यंत आम्ही तो पोहोचवलेला आहे। त्यांच्या माध्यमातून आता सर्व गावामधून महिलांना हा अर्ज त्यांच्याकडे भरून घेतील आणि मग तो आपल्या ॲप आल्यानंतर ॲपमध्ये त्याचं अपलोडिंग पुन्हा तिथून होणार आहे। बरं, आज बैठक झाली, VC झाली, तुम्ही सांगताय शासन निर्णयानुसार आजपासून ह्या योजनेची अंमलबजावणी होणं गरजेचं होतं। काही अडचणी आहेत का, काही त्रुटी आहेत का, अजून ॲप डेव्हलप झाली नाही असं तुम्ही सांगताय? नाही, ॲप डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्येच आहे। आज फक्त आजच्या ऐवजी तर उद्या येईल, पण त्याच्यामुळे काही काम थांबणार नाही आहे। काम आपल्याकडे त्यांनी आपल्याकडे ऑफलाईन जो आहे तो अर्ज आपल्याकडे दिलेला आहे आणि ते काम आपल्याला लगेच उद्यापासून सुरू करता येणार आहे। आज आम्ही त्याच्या संदर्भातले प्रेस नोट पण इश्यू करतोय आणि लेखी गाईडलाईन्स आम्ही ऑलरेडी काढलेल्या, पुन्हा आम्ही एकदा CO साहेबांच्या आणि माझ्या सहीने आम्ही काम काढतोय गाईडलाईन्स। एक महत्त्वाचा ह्या योजनेच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण होतो, कागदपत्र जमा करत असताना लाभार्थ्यांची मोठी हेळसांड होत असते, अनेक ठिकाणी जादा दराने पैसे मागितले जातात। जे ऑनलाईन केंद्र जे CSC सेंटर आहे तिथे पण जास्त दराने पैसे मागतात। मग यावर प्रशासनाचं कसं लक्ष असणार आहे आणि कशा पद्धतीनं सोयीस्कर हे डॉक्युमेंट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे? नाही, या योजनेमधले आता CSC सेंटरमधून जर का अशा पद्धतीच्या कुठल्या लेखी तक्रारी किंवा तोंडी जरी तक्रारी प्राप्त झाल्या तर त्याच्या अनुषंगाने तालुका पातळीवरती तहसीलदार आणि BDO हे त्या समितीच्या मध्ये त्यांना पण आम्ही हे सगळे अधिकार देतो आहोत। अशा संदर्भात तात्काळ त्याची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल आणि जे काही उत्पन्न आणि बाकीचे जे कागदपत्र लागणार आहे त्यासाठी ऑनलाईन सगळी आता सुविधा उपलब्ध आहेत। ज्या लोकांचे त्यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा काही काढायचे असतील त्याच्या संदर्भामध्ये तहसीलदारांच्या स्तरावरती तात्काळ ते मिळतील, याच्या अनुषंगाने आम्ही त्याची खाली तहसीलदारांच्या स्तरापर्यंत आम्ही सूचना देत आहोत। बरं, साधारणतः जिल्ह्यामध्ये ही सुरुवात कधी होणार आहे, हे प्रपोजल घेण्याची जे काही प्रस्ताव आहेत त्यांचे? लगेच सुरुवात होईल। उद्यापासून जरी महिला त्या ठिकाणी गेल्या अंगणवाडीच्याकडे तर त्या लगेच त्यांच्याकडनं अर्ज भरून घेण्याला सुरुवात होईल। त्याच्यात मुद्दे आहेत, त्याच्यात ती आल्यानंतर ते अपलोड करणे, त्याची लिस्ट काढणे, ती लिस्ट पब्लिश करणे, त्याच्या संदर्भात क्लेम्स अँड ऑब्जेक्शन मागवणे, या सगळ्या प्रोसेस आहेत 15 तारखेपर्यंत आणि हा पहिला टप्पा राहणार आहे। 15 जुलैपर्यंत याचा 15 टप्पा आहे। पहिल्या टप्प्यानंतर पुन्हा त्याची कंटिन्युअस ही प्रोसेस आपली अर्जांची प्रोसेस जी आहे ती प्रोसेस पहिले सुरू राहणार आहे। बरं, निश्चित। तर हे आहेत हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर। 15 तारखेपर्यंत हिंगोली जिल्ह्यातील सर्व उमेदवारांचे जे अर्ज आहेत, जे लाभार्थी त्यांचे अर्ज घेतले जाणार आहेत आणि या जे अर्ज आहेत, प्रस्ताव आहेत, त्यांच्यासाठी जे डॉक्युमेंट लागतात त्यासाठी प्रशासनाकडनं सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार, सर्वतोपरी मदत केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी माझ्याशी बोलताना दिली आहे। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, ABP माझा, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।